नमस्कार मित्रांनो, आपल्या सक्षम गार्डनिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे तो तुम्हाला कळलाच असेल. तर आपला आजचा विषय आहे लिक्विड फर्टिलायझर. केळ्याच्या सालीच्या 3 दिवसापूर्वी आपण ज्या काही भिजत ठेवल्या होत्या केळ्याच्या साली, त्याचा आता 3 दिवसानंतर लिक्विड फर्टिलायझर तयार झालेला आहे. फेसही आलेला आहे, बघू शकता तुम्ही त्याला. तर आता आपण हे सगळं गाळून घेऊयात आणि मग तुम्हाला मी लिक्विड फर्टिलायझर ह्याच्यात किती हे करायचं ते दाखवतो. तर आता आपण हे 4 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 जग, म्हणजे हे बघू शकता आपला जग. तर हा 1 लिटरचा जग आहे, म्हणजे 2 लिटर मी हे खताचं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे पाणी मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे. तर सर्वप्रथम मी ह्यातली सगळी घाण काढून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. लिक्विड फर्टिलायझरचा आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे बनवताना 3 दिवसापूर्वीचा दाखवलेला, तो तुम्ही आधी बघा, मग हा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आता आपण हा बनवलेला व्हिडिओ बघा तुम्ही. तर मित्रांनो, हे बघू शकता केळीची सालं आपण काढून घेतलेली आहेत सगळी. आता आपण ह्याच्यामध्ये ओतूयात पाणी ते. तर आता मी 1 लिटर घेत आहे आणि ते त्यामध्ये ओतून घेतो. दोन लिटर घ्यायचं आहे. ही सालं आपण कंपोस्टिंगच्या कुंडीमध्ये टाकलेली आहे, ते बघू शकता इथे ठेवलेले आहेत. तर याच्यावर आता आपण हे नंतर माती टाकून घेऊयात, तुम्हाला दाखवेनच मी. तर आता आपण हे सगळं झाडांना ओतून घेऊयात. तर आता मी भरून आता हे सगळं झाडांना ओतून घेतो. झाडालाही ओतून घेतोय मी. सगळ्या झाडांना ओततो. हे बघू शकता ते लिक्विड फर्टिलायझर मी. हे बघू शकता, ह्या मग अशी कटिंग लावलेली आहे. त्या झाडाचं नाव नाही मला माहिती, पण तुम्ही मला नक्की सांगा या झाडाचं नाव ही. हे बघू शकता चाफ्याच्या झाडाला बघतोय आता मी. चाफ्याच्या झाडाला कळ्याही आले, ते बघू शकता आता. कळ्या उमलल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. बघू शकता आता मी सर्व झाडांना टाकून झालेलं आहे. तर आता मला खालीही झाडांना टाकायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच. आता मी आतमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो पहिलं सर्वप्रथम, आणि मग तुम्हाला आता मी दाखवतो. तर पाणी मी घेऊन आलेलो आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये अजून आता 1 लिटर टाकणार आहे. 1-2 लिटर आहे, त्यामध्ये पण टाकून मी खालच्या झाडांनाही ओतून येतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. थोडासा मला खोकला झाल्यामुळे कसं झालं, मी हळूहळूच बोलत आहे. सर्दीने म्हणजे कसं पूर्ण माझा घसा हे झालेला आहे. तर तुम्ही मला उपाय हे सांगा, मी काय करू. सर्दीने पूर्ण हे झालेलं आहे, थोडंसं बरं वाटत नाही, तर तुम्ही माफ करा बरं का. हे बघू शकता आपलं गार्डन. ह्याचा रिझल्टही मी तुम्हाला दाखवेनच नंतर आलेला. बनाना पील फर्टिलायझर टाकल्याने फुलं कळ्या ह्याला यायला मदत होती. त्या संबंधीचाच हा ब्लॉक आहे आपला पूर्ण फर्टिलायझरचा. तर आता मी खालचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवलेला, तर एवढं राहिलेलं आहे लिक्विड अजून. तर ह्याच्यामध्ये अजून आता मी 2-3 हे टाकणार आहेत जग आपले. 2-3 लिटर अजून येणार आहे. खाली घेऊन जायचं आहे आपल्याला.
तर एवढं लिक्विड मी घेऊन जातो आत्ता खाली. ह्याच्यामध्ये 1 लिटर 2 लिटर पाणी आहे. तर एवढं लिटर मी घेऊन जातो खाली आणि मग मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकताय. तर तुम्हाला दाखवायचं होतं कारल्याचं वेल बघू शकता, फुटला बघू शकता, तुटला होता इथनं, तर तो फुटलेला आहे. आणि आळूचं हे बघू शकता एक मोठं पान आहे, अजून एक बारकं पान आलं आहे खाली, पण त्याच्या साईडने पण निघता येते बघू शकता. इथं गुलाबाची पण आपली चांगली झाडं चालली जात आहे बघू शकता, फुटलीत, अंधारामुळे दिसत नाही आहेत हे बघू शकताय. तर आता आपण हे मी लिक्विड टाकून येतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. बघा आपली झाडं, कालचं हे बघू शकता फुलं आहे, तुम्हाला मी पोस्ट सोडलेलीच होती, तर ते आता वाळलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो मग परत, मग आपण भेटूयात. तर मित्रांनो, आता आपण मी खालनं हे टाकून आलेलो आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन करायला क्लिक विसरू नका. तर मित्रांनो, पुढचा आता मी कुठला ब्लॉग टाकू, काय संबंधित टाकू, कुठला टाकू तुम्ही मला नक्की सांगा. नर्सरीचाही आपला ब्लॉग येणार आहे. मी कोणती झाडं, आता सर्दी चालू झालेली आहे, डिसेंबरचा महिना आहे, तर मला गुलाबाचं पण कनेक्शन घ्यायचं आहे. 1-2 गुलाबाची झाडं आपल्याला घ्यायची आहेत, तर मी तेही बघणारच आहे. आणि कंपोस्टचा पण एक मी व्हिडिओ टाकणारच आहे. वांग्याची ही पण झाडं मला बघायची आहेत, त्याविषयीच मी तुम्हाला आता मी ब्लॉग पुढे टाकणारच आहे. रबर प्लांटच्या ह्याला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर असंच प्रेम द्या मित्रांनो. तर पुढचा ब्लॉग मला नक्की सांगा मी कोणता टाकू, तो मी नक्की टाकेन. आणि ह्या कटिंगचा मी अपडेटही तुम्हाला टाकेन, हे बघू शकता. आणि मला हे जे झाड या म्हणजे कटिंगचं नाव नक्की सांगा मला. एक माझ्याकडे वेल आहे तसाच आहे बघू शकता, इथनं असा पूर्ण मोठा झालेला आहे, तो बाहेरपर्यंत आहे. तर मी तुम्हाला तोही व्हिडिओ नंतरच्या वेळेस मी दाखवेनच. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सर्वांच्या फेसबुक व्हॉट्सॲपला शेअर करायला की विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब केल्याने काय होईल मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब एक केलं ना तर पहिल्यांदा मी जो व्हिडिओ टाकेन तर पहिली नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. म्हणूनच तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. सॉरी बरं का, मला जरा सर्दी खोकला झाला आहे म्हणून. बघू शकता एक पानही आपलं हे उमललेलं आहे, बघू शकताय. ह्याचा मी रिझल्टही 15 दिवसांनंतर मी तुम्हाला दाखवेनच कसा रिझल्ट पडतोय. म्हणजे तुम्ही हे वापरा. कंपोस्टचाही व्हिडिओ आपला येईन लवकरात लवकर. बघू शकताय मित्रांनो, कटिंग पण ही वाढलेली आहे. तर मित्रांनो, धन्यवाद, बाय, थँक्यू. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.